गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरना हकालपट्टी करण्यात आली आहे। अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होताना दिसतोय, तर रुपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट आणि शेलक्या भाषेत टीका केली होती। अजित पवार यांच्या मर्जीतील नेत्यांना साइड लाईन केलं जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। प्रवक्त्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर बघा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं नव्यानं प्रवक्त्यांची नेमणूक केली आणि त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावं नसल्याचं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय। पक्षाचं काम जोमानं करणार आहे आणि याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून माहिती घेईन, त्यानंतर सविस्तर बोलेन असं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।